नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. बघू शकता मंडळी, आज आपल्याला जाणार आहे विदर्भात जाणार आहे मंडळी. तर हा ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा. हा समृद्धी महामार्ग आहे. चला भेटू विदर्भामध्ये. तर मंडळी, या प्रवासाचा आनंद घ्या. बघू शकता किती सुंदर नैसर्गिक वातावरण आहे. बघू शकता इकडे. आणि मी जातोय मराठवाड्यातून विदर्भाकडे. हा समृद्धी महामार्ग आहे. आपला गाडीवरचा प्रवास आहे आणि आपण एकटंच आहे. त्याच्यामुळं आपण स्वतःची सेफ्टी बाळगून हा ब्लॉग बनवत आहे मंडळी. तर सहकार्य का असू द्या आपल्या या ब्लॉगवर. बघू. तर नमस्कार. तर मंडळी बघू शकता, मी नेमकाच इकडे आता जस्ट पोहोचलेलो आहे. मी आता सुद्धा मराठवाड्यामध्येच आहे, पण त्या नदीच्या पलीकडे गेलो की विदर्भ लागतो. बघू शकता. तर मंडळी, मी पाठचं तुम्ही बघू शकता, ती आहे नदी आहे. थोड्याच वेळात तुम्हाला कळेल. मी आज सध्या आता मराठवाड्यामध्येच आहे. आपण तिकडे जाणार आहे आता. तर बघू शकता मंडळी, ही आहे पेनगंगा नदी. किती यावेळी पाणी खूप आटलं. एवढा पाऊस पडून सुद्धा पण नदीत पाणी खूप कमी दिसते मंडळी. बघू शकता. आणि ही नदी पलीकडे मराठा आणि इकडे विदर्भ आहे. तर ही विदर्भाला आणि मराठवाड्याला जोडती ही नदी. बघू शकता, दाखवतो तुम्हाला. आणि पाणी खूप आटलं मंडळी यावेळी पाण्याची पातळी जरा कमी दिसते, पाऊस खूप पडून सुद्धा. तर आपल्याला जायचं आहे विदर्भात. हे विदर्भ आहे आणि या साईडला ही मराठवाडा आहे. बघू शकता. तर आम्ही याच्यासाठी आलतो विदर्भामध्ये. आमचे भाचा भाची आहे, घरी घेऊन जायसाठी 30-11 तिला.